चला मॅच ऑन करूयात. रेग्युलर गटातली ही पहिली मॅच गोडसे विरुद्ध मांजरली. त्याच दरम्यान आम्ही शशिकांत लोंगले यांना विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल या ठिकाणी यस एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचाने या ठिकाणी सांगितले की इथून हा पहिलाच बॉल खराब आहे, पहिलाच बॉल वाईट आहे. इथून सुरुवात पाहिली तर बॅटिंग करत असताना मांजरली संघाची सध्या चांगली होते, कारण की पहिली धाबी अवांतर मिळाली आहे. आताचा हा बॉल यस बॅट्समन पासून दूर ठेवायचा होता, परंतु इथून पुन्हा एकदा वाईटच्या दिशेने हा चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. लगातारचा हा दुसरा खराब चेंडू. गोलंदाजी करत असताना गोलंदाज उदय यांच्या माध्यमातून गुडलँड स्पॉटचा बॉल. वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी वेगाने सुसाट चेंडू निघून गेला. अगदी फलंदाजाला या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी नव्हती, एवढा वेग होता चेंडू वरती. पहिलाच बॉल हा डॉट आलाय. आताचा हा चेंडू चांगला आहे, परंतु तेवढा चांगला फटका. फक्त प्लेसमेंट अगदी सरळ लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल जाईल सरळ. पुन्हा एकदा खरं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅचचा हा पहिला खणखणीत चौकार. अगदी या ठिकाणी पाहिलं तर प्रज्योत स्ट्राइक वरती होते. सरळ चेंडू पाहिला तर समोर होता आणि त्याला समोरच पाठवलंय. अगदी कंट्रोल फटका होता ठिकाणी. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 6. गुडलँड स्पॉटचा बॉल. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये बॉल ढकलायचा होता, परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी या ठिकाणी उदयकडे मात्र भन्नाट वेग आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. अगदी वेगाचं उत्तर वेगाने देण्याचं काम सध्या तरी प्रज्योत करतोय, परंतु निर्धाव चेंडू. आताचा हा चेंडू पाहिला तर अगदी समोर होता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील, परंतु इथून पंच सहमत नाहीयेत. आणखीन एक निर्धाव चेंडू होता. जबल जबल पाहिले तर डॉटच बॉल होता, परंतु तिथून लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल. बॅटिंग करत असताना टीम मांजरली संघाला टीमची टोटल 7 वरती. सध्या तरी पॉवर प्ले मध्ये यस बॅट कट आहे. माफी असावी सर. यस बॅट कट आहे. टीमची टोटल 7 वरती आहेत. अगदी शांत संयमी खेळ सध्या तरी मांजरली संघ करतोय. आज या स्पर्धेचा विचार केला तर जबल जबल हा 4था दिवस आहे. सर्व संघाने चांगलाच प्रतिसाद दिलाय. इथे आपण फटका व्हायला दमदार होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग मिड ऑफला केली जाते. छोट्या सर्कल मध्ये वेगवान फटका होता, परंतु तिथून फक्त बॉलला स्टॉप केलं आणि इथून हा चांगला फिल्डिंगचा नजारा. आणखीन एक सिंगल. टीमची टोटल 8. 5 षटकांचा हा सामना आहे. सध्या तरी दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेट होण्याचं काम करत आहेत. इथे अगदी फटका फसला होता. शॉर्ट कव्हरला खेळाडू होते, तिथे जजमेंट झालं होतं, परंतु हा चेंडू मात्र हातामध्ये सापडला नाहीये. बॉल ग्रिप करता आलं नाहीये आणि त्यानंतर या बॉलवरती धावा मिळतील त्या 2. षटक क्रमांक इथून पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं अप अँड डाऊन चढ उतार झालेत. डॉट बॉल देखील आले, परंतु त्यानंतर चौकार देखील आलात, परंतु तिथून पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती कॅच ड्रॉप देखील झाली आहे. हाफ चान्स होती, परंतु हाफ चान्स इथून जर का फुल चान्स केला असता तर इथून हा पहिला विकेट मिळाला असता. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मांजरली संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 10 धाबा. जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित ही स्पर्धा अप्रतिम आहे, कारण की सातत्याने आपण पाहिले तर सर्व आयोजन कमिटी या ठिकाणी उपस्थित आणि सातत्याने सर्व आयोजन नियोजन ते अगदी चांगल्या प्रकारे पाहत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आभार. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 P2चं हे षटक. शॉर्ट ऑफ लाईन बॉल हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथून अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क मात्र व्यवस्थित झाला नव्हता, परंतु अगदी छोट्या सर्कल मध्ये फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारची इथून धाव मिळणार नाहीये.
गोलंदाज ऋतिक आहेत. पहिलाच बॉल डॉट. खरं तर आपल्या स्पेलची सुरुवात डॉट बॉल न करत असताना फुलटॉस बॉल सरळ बॅटन बॉल अगदी सरळ लॉंग ऑनला पाठवले. तिथे खेळाडू आहेत परंतु एकच धाव मिळेल. सध्या तरी दोन्ही संघ सायलेंट क्रिकेट खेळतात. कोणत्याही प्रकारची घाई गडबडी केली जात नाहीये. कंट्रोल क्रिकेट मांजरली आणि घोडसई या दोन्ही संघांच्या माध्यमातून सध्या खेळ सुरू आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती. अगदी पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. जर का प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धावा आल्या तर 50 गाठू शकते या ठिकाणी बॅटिंग करत असताना मांजरे संघ. आताचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली. यस पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा आलाय. अगदी यस हाईट फॅक्टर या ठिकाणी वाईट बॉल दिलाय आणि त्यानंतर एक्स्ट्रा धाव 12 धावा. परंतु इथून गोलंदाज ऋतिकला नक्कीच मी तर म्हणेन वॉर्निंग दिली बाउन्सरची. समोर चेंडू होता. फटका हा चांगला आहे. गॅपमध्ये बॉल खेळलेत. अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे. कदाचित त्या ठिकाणी जर का धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर इथे ही धाव रिस्की ठरली असती. परंतु कोणत्याही प्रकारची इथे हानी झाली नाही आणि आणखी एक धाव. तेरा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न इथून केला होता फलंदाजी करताना योगेशनं, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी या षटकात सध्या तरी धावांसाठी संघर्ष करावा लागतोय टीम मांजरली संघाला. अगदी 5 षटकांचा हा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये 40 ते 45 बनवावे लागतील. तिथे आपण बघतात अगदी स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. सध्या तरी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. अगदी छोटेसे खेळाडू नन्ना मुन्ना खेळाडू तिथे चांगली फिल्डिंग करत आहेत. आणखीन एक बॉल शिल्लक आहे या ठिकाणी. शेवटचा एक चेंडू अगदी स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. गोडसे संघाचा हा खेळाडू. अगदी हे भविष्य आहे गोडसे संघाचं. अगदी सार्थक होते त्या ठिकाणी. ऑन साइडला खिसलाय. फटका प्रतिम. अगदी परफेक्ट बॅटन बॉलचा संपर्क. बॉल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटक क्रमांक या ठिकाणी दुसराही कंप्लीट झालाय. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्याही षटकामध्ये ऋतिकनं गोलंदाजी करत असताना जवळ 10 धावा खर्च केल्यात. अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 20 पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सेट झाले आहेत, कारण की प्रज्योत आणि योगेश दोघांनीही पॉवर प्ले षटक खेळला. पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतलाय त्यांनी. बॉल कशा प्रकारे येतो, बॉल कुठे टर्न होतो, बॉल कसा उचली घेतो, सर्व काही पाहिलाय. आणि आता इथून दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती सेट झालेले आहेत. जर का दोघांपैकी मी तर म्हणेन एखादा खेळाडू जर का शेवटच्या षटकापर्यंत जर का राहिला ना तर 50 पेक्षा जास्त ही धाबा इथे बनवू शकतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20 या धावफलकावरती. चला मॅच ऑन. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा उदय. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन सेटला आपण पाहतो. ऑर्लँडो कापेट ढकललाय तिथे डीप मध्ये स्क्वेअर लागला खेळाडू आहेत. पहिली कंप्लीट आणि पाहता दुसरी ही धाव इथे सहजासहजी कंप्लीट केली जाते. जेव्हा तुम्हाला 2-3 धावा पाहिजेत ना तेव्हा पहिली धावी तुम्हाला वेगानं कंप्लीट करावी लागते आणि मैदानाच्या आतमध्ये तेच घडलंय. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आणि त्यानंतर दुसरी ही मात्र सहजासहजी कंप्लीट झाली आहे. इथे सध्या तरी मी तर घाई केली जाते प्रज्योतांच्या माध्यमातून. इथून विकेट सॅक्रिफाइस केली जात आहे आणि इथून योगेशला परतावा लागेल फलंदाज बाद.
आलो. अगदी इथून पाहिलं तर दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली होती, परंतु इथून प्रज्योत सध्या तरी मी तर म्हणेन घाई केली आहे. मॅच ऑन. फुलटाचा चेंडू गॅप मध्ये खेळले, तिथे खेळाडू नाही आहेत. अगदी बॉल जाईल सरळ गॅप वरून, काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर. अगदी कामी स्ट्राईक घेतली आहे, याचं सध्या तरी उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रज्योतच्या बॅट मधून चौकार येतोय. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 26-26 या धावफलकावरती. खेळाचं हे पहिलं सत्र आपण पाहतोय. सध्या तरी धाबा जमा करण्याचं काम बॅटिंग करत असताना टीम मांजरली करते. मांजरली संघाला देखील लक्षात ठेवावं लागेल की समोर गोडसे संघ आहे. काय फटका, प्रतिमा फटका, फ्रंट फुटचा वापर केला आणि त्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क, अप्रतिम आणि बॉल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धाबा. काय फलंदाजी सध्या होते मैदानाच्या आतमध्ये प्रज्योतनं, की का मी इथे माझ्याकडे स्ट्राईक ठेवली आहे, याचा ज्वलंत उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत मागील बॉलवरती चौकार गॅप मध्ये देते, परंतु त्यानंतर आताचा हा फटका अप्रतिम होता. अगदी या फटक्याच्या प्रेमात पडावं तेवढा फटका अप्रतिम होता. आताचा हा चेंडू वेगवान चेंडू होता, परंतु इथे या टप्प्यावरती नियंत्रण नव्हतं. पंचांचा इशारा, अगदी सनी भोईर सरांना आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेत, त्यांचा इशारा येतोय की हा देखील चेंडू वाईट आहे. षटकार आल्यानंतर सध्या तरी मी तर म्हणेन गोलंदाज उदयवरती थोडासा दबाव आलाय की काय. वाईट बॉल. टीमची टोटल 33 धावा. यॉर्कर लेन फटका हा देखील चांगला आहे. आता मात्र 20 मध्ये लॉंग ऑनला खेळाडू आहेत, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 34 धावा. अगदी उदयनं पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर P1 मध्ये अवघ्या 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात सध्या तरी उदयवरती मी तर म्हणेन मार पडतोय. धावा जास्त खर्च होत आहेत. आतापर्यंत या षटकात 14 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. इथे हा देखील चेंडू यस पंच पाहत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. अगदी स्क्रीनवरती देखील पाहिलं ऍक्शन रिप्ले. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची टोटल 35. गुडलॅन स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा चेंडू होता. चला ड्रिंक्स ब्रेक, लगेच पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम मांजरली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 35 या धावफलकावरती. अगदी या ठिकाणी या ठिकाणी बॉलिंग ग्राफ या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये उदयनं 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात आपण पाहिलं 10 धावा खर्च केल्या, म्हणजे जरूर तिकडे 2 षटकांमध्ये आपण पाहिलं 10 धावा आल्या, म्हणजे टोटल 2 षटकांमध्ये 20 धावा जमा केल्या होत्या. परंतु तिसऱ्या षटकात एक त्या ठिकाणी प्रज्योतनं अप्रतिम बॅटिंग केली. स्वतःवरती त्यांना कॉन्फिडन्स दाखवला आणि त्यानंतर सातत्याने चौकार षटकार त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. तब्बल त्या षटकात 15 धावा आपण पाहिल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 35 धावा. अगदी यानंतर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच मानिवली मिलन यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात पाहिलं तर
अंतडे खरं तर सतीश यांचा संघ आहे. चला दोन्ही टीम यांना विनंती करू, आपण या ठिकाणी आला असाल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मानव यांना पण पाहतोय. मॅच ऑन. खरं तर आता इथून या मॅचला मजा येईल. गुडलेस शॉटचा बॉल, बॅटची एज होती परंतु फाईन लेगला खेळाडू होते. अगदी तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, फक्त बॉल स्टॉप केले गेलं परंतु या बॉलवरती एक सिंगल मिळेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत प्रत्येक बॉलवर जाता मी तर म्हणेन प्रहार करतोय. प्रज्योतचा विचार केला या मॅच मध्ये तब्बल 11 चेंडू असताना सामना केला आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 26 धाबा आल्यात. म्हणजे या मॅच मध्ये एकाहत्ती किल्ला प्रज्योत लढवतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 धावफलकावरती. चौथ्या षटकात मानवला आपण पाहतो, यंगस्टर आहेत, नौके खेळाडू. गुडल्या शॉटचा बॉल, इथे फक्त दिशा दिल्याने बॉल पाठवला सरळ फाईन क्षेत्रात व सीमा पलीकडे 4 धाबा. अगदी या उर्वरित अगदी शेवटच्या षटकांमध्ये मी तुम्हाला धाबा जमा करण्याचं काम सध्या मांजरली संघ करतोय. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन बॉल होता, ऑन साइड आपण पाहतोय इथे घडतंय काय. नक्कीच स्क्वेअर लेगला खेळाडू होते गोडसे संघाचे परंतु त्यांच्याकडनं थोडंसं जजमेंट, अगदी बॉल अगदी भिंगरी सारखा मी तर म्हणून फिरत आला परंतु तिथे जजमेंट करता आलं नाहीये. ऋतिक होते त्यांच्याकडनं ही छोटीशी मी तर म्हणेन ही गोडसूक होते मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून या धाबा मिळतील त्या 4 टीम मांजरली संघाला. धावा कशा येऊ द्यात या महत्वाच्या आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गुडलेस शॉटचा बॉल परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल उचली घेतोय परंतु तिथे अगदी भावेशला सुद्धा बीट केलं जातं. यस, पंचांचा इशारा 22च्या माध्यमातून ही एक धाव मिळते. अगदी इथून सिंगल डबल त्यानंतर एका दुसरा मोठा फटका. आतापर्यंत इथून मी तर म्हणेन मांजरली संघाने सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल या ठिकाणी मिळेल 22च्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 45 या धावफलकावरती. उर्वरित शेवटचे 2 बॉल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल ऑन साइड ला खेचून मारायचा होता परंतु इथून अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. सध्या तरी सेटल झालेला बॅटरला इथून बीट केलं जातंय. प्रज्योत त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या धाबा आल्यात परंतु डॉट बॉल. शेवटचा बॉल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल, मागील बॉल बीट झाला परंतु शेवटचा बॉल सोडला नाहीये. अप्रतिम फटका होता, चाबूक शॉट बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा डीप फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 50 अप 51 धावा. शुभ अंक सध्या तरी स्क्रीन कार्ड वरती पाहायला मिळतोय. धाव फलक 51 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. चार षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 51 धावा. आता इथून उर्वरित शेवटच्या षटकात गोडसे संघ कोणता गोलंदाज घेऊन येईल. अगदी इथून सध्या तरी मी तर म्हणेन अगदी गोडसे संघासमोर एक आता कडवं आव्हान असेल कारण की प्रज्योत जो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालाय, ज्यानं पहिल्या बॉल पासून संघर्ष केलाय आणि आता इथून शेवटच्याही षटकात आपल्या टीम साठी तो संघर्ष करतोय. एका हाती किल्ला लढवतोय प्रज्योत आणि त्याला सध्या तरी चांगली साथ भावेश देखील देतोय. भावेशच्याही बॅट मधून पाहिलं तर 4 बॉल मध्ये 8 धावा आल्यात. सुरुवात पाहिली तर योगेशने देखील चांगली सुरुवात केली परंतु त्यानंतर आता भावेश तो देखील चांगले साथ देतोय. मॅच ऑन. शेवटचे हे षटक. पहिलाच बॉल वेगवान ते सर्रार सरळ हा चेंडू ज्येष्ठांवरती अगदी फलंदाज मिट झाले परंतु त्यानंतर गोलंदाजाने मिस केलं नाहीये. सरळ हा चेंडू यष्टांवरती, यष्टा उद्ध्वस्त आणि इथून हा दुसरा धक्का लागतोय टीम मांजरली संघाला. भावेश बॅक टू द पॅव्हिलियन.
मॅच ऑन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूर आलेत. पहिलाच बॉल इथे अगदी सरळ पाय बॅटने खेळले होते, परंतु लॉंग ऑफला आणखीन एक चूक. अगदी आतापर्यंत गोडसे संघाने जबरजवळ मी तर म्हणेन 2 चुका केल्या. पहिला चौकार याआधी पहिला तर स्क्वेअर लेग मध्ये आणि आता मात्र लॉंग ऑफ मध्ये अगदी हातातले हे चेंडू सोडून देतात. जवळजवळ या धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये महाग ठरू शकतील. चौकार मिळेल. चौकारच्या मदतीनं 55 धावा. इथे पुन्हा एकदा यॉर्कर लेन, पुन्हा एकदा यष्टांचा वेध, आणखीन एक विकेटचं पतन. जवळजवळ या षटकात 2 वेळा मी तर दांडी वाकवण्याचं काम गोलंदाज गौरवने केलंय. फलंदाज बाद. चला यानंतर नेक्स्ट मॅच. अंतडे टीम आपला कॅप्टन पाठवायचा आणि मानिवली याही टीमला आम्ही विनंती करू आपण देखील आपल्या कॅप्टनला लगेच टॉस साठी पाठवायचा आहे. उर्वरित या षटकातील 3 चेंडू आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच मानिवली मिलन यांचा संघ आणि त्यांच्याच अगेन्स्ट पाहिले तर अंताडे संघ आहे. दोन्ही संघ पाहिले तर नामांकित संघ आहेत. दोन्ही संघ दिग्गज आहेत, म्हणजे पुढचे मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. एका बाजूला मिलन आणि त्यांच्या विरोधात सतीश ऑनसाइडला खेळलेत. अगदी कबस मध्ये बॉलला ढकलला. तिथे आपण बघत खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न, दुसरीही कंप्लीट, परंतु आता इथून तिसरी धाव घेण्याचं काम इथे जरूर केलं जात आहे, परंतु आता इथून विकेट सेक्रिफाइस केले जातं आणि इथून आणखीन एक विकेटचा पतन. 2 धावा मिळतील, परंतु दीपकला रन आउटच्या माध्यमातून जावं लागेल डगआउट मध्ये. फलंदाज बाद. टीमची टोटल बॅटिंग करत असताना मांजरी संघाची जाऊन पोहोचले ती 57 धावा. उर्वरित शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु स्ट्राईक पुन्हा एकदा प्रज्योत कडे आली आहे. अगदी प्रज्योत या षटकात स्ट्राईक वरती येण्यासाठी नक्कीच मी तर म्हणेन उत्सुक होता, परंतु आता स्ट्राईक वरती आल्यानंतर कशी कामगिरी होईल. फटका हा चांगला आहे. ऑन साइडला पण बघतात बॉल ढकललाय. लॉंगॉनला खेळाडू येतील, पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी या ठिकाणी दुसरी ही धाव कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी पहिल्याच धावेवरती वेगानं धावले आणि आता इथून या ठिकाणी आपण बघतो ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती. यस फलंदाज प्रज्योत पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेत. भरपूर चांगला लाईव्ह टेलिकास्ट ओमचा MTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. सातत्याने अगदी सिंगलच कॅमेरा आहे, परंतु तरी देखील सातत्याने क्वालिटी आणि क्लिअरिटी काय असते ते दाखवण्याचं काम इथून ओमचा MTC करतोय. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. शेवटचा बॉल 59 धावा, परंतु इथे हा चेंडू सोडलाय. पंचांचा इशारा यस वाईटचा आलाय. एक्स्ट्रा धाव इथनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 60 धावा बनल्या गेल्यात. सुरुवात चांगली झाली मांजरली संघाची, परंतु अंत कसा होईल. इथे शेवटचा बॉल शॉट ऑफ प्लेन ऑन साइडला पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल मॅक्सिमम बिग हिट षटकार येतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम ठिकाणी फटकेबाजी केली जाते प्रज्योतांच्या माध्यमातून. प्रज्योत साठी टाळ्या उमटवतात. खरं तर एका हाती किल्ला लढवला त्याने मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडूचा सामना केला आणि जबरदस्त त्याच्या बॅट मधून 40 धाबा आल्यात. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला मानिवली टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि चला अंतडे टीम या लगेच या ठिकाणी टॉस केलं जाईल. यस दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मनपूर्वक स्वागत. जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आयोजित जय हनुमान चषक मध्ये दोन्ही संघांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. नेक्स्ट मॅच अंतडे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर आता मानिवली संघ आहे. या ठिकाणी आपण टॉस करूयात. चला पहिल्या सत्रामध्ये 66 बनल्या गेल्या आणि 67 धाबा संख्येचा हा टार्गेट आहे. तो म्हणजे घोटसे संघासमोर 30 बॉल आणि 67 धाबा संख्येची गरज. परंतु या 67 धाबा कशा प्रकारे बनल्या जातील याचा धावता विवरण पुन्हा एकदा आपण ऐकूयात. करूयात मायक्रोफोन वरती बदल ऐकूयात कॉम्बॉक्स मधून सोनू अगिवळे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच प्रसादजी सभारे सर, ज्यांचा आपण पकल्या डावामध्ये आवाज ऐकला. आपण ही स्पर्धा पाहतोय. खरं तर जय हनुमान क्रीडा मंडळ डोके आयोजित जय हनुमान चषक 2025-26 हे शानदार आणि दिमागदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. रेग्युलर गटातील पहिलीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कधी आपण पाहतो या ठिकाणी मांजरली विपक्ष गोडसे अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग केली होती अगदी गोडसे टीमनं, सॉरी मांजरली टीमनं सुरुवातीला बॅटिंग केली. 30 बॉल मध्ये 66 धाबा दाफलकावरती बनवल्या गेल्या. 67 धाबांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरेल तो अर्थातच गोडसे हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. करता 30 बॉल आणि 67 धावा बनवणं इतकं सोपं नाहीये. प्रत्येकी तुम्हाला गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. आणि सध्या आपण पाहतोय चला गोडसे संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करायचे. चला गोडसे संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. ज्या पद्धतीने बॅटिंग केली प्रज्योतनं लाजवाब बॅटिंग होती. सुरुवातीला 12 चेंडूंमध्ये अवघ्या 20 धाबा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर 18 चेंडू आणि त्याने जबरदस्त धावसंख्या बनवली गेली. तब्बल त्याच्या बॅट मधून 15 चेंडू आणि 40 धाबांची बहादर खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. प्रज्योतनं आज मात्र इम्प्रेस केलाय. खरं तर मांजरली संघाचा हार्ड हिटर म्हणून त्याच्याकडे पाकल्या जातात. छोटा पाकिट आणि बडा धमाका. आज मात्र या डोके गावामध्ये त्याने म्हणून इथून गोडसे संघाच्या विरोधात एक आक्रमकता केली. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाकले केलं तर 15 चेंडू 40 धाबा, काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली प्रज्योतची. नॉट आउट तो राहिला. त्याच्या बॅट मधून आपण लगातार पाकलं तर जबरजबर 4 ते 5 षटकार त्याच्या बॅट मधून आले. पण जर पाकलं तर इथून काय जबरदस्त बॅटिंग इथं मैदानाच्या आतमध्ये देखील करावी लागेल. सध्या आपण जर पाकलं गेलं तर गोडसे संघाला देखील टीफा टाट मात्र जसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये द्यावं लागेल. इतका जवाब पत्तरसे मैदानाच्या आतमध्ये त्यांना द्यावा लागेल. 30 बॉल करायच्या 67 धाबा जिंकण्यासाठी. प्रत्येकी ओव्हर मागे जर तुम्ही पाहिलं तर रिक्वायर रन रेट आपण जर विचार केला तर इथून प्रत्येकी षटका मागे तुम्हाला धाबा इथून 13.25 सरासरीने प्रत्येकी षटका मागे तुम्हाला धाबा कुठून काढावा लागतील. मात्र ज्या पद्धतीनं प्रज्योतनं बॅटिंग केली आहे त्याच पद्धतीने आता सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उदय आणि त्याच्या साथीने राजूला ही बॅटिंग करावी लागेल. 2 ड्रीम कार्ड मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 30 बॉल आणि करायच्या 67 धाबा जिंकण्यासाठी. परंतु पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज तयार विजय. इथून पापर प्लेचं षटक म्हटलं तर सर भरपूर काही जबाबदाऱ्या जर 11 खेळाडूं पैकी एका खेळाडूवरती जेव्हा जबाबदारी दिली जाते ना तो खेळाडू नेहमीच 11 खेळाडूंपेक्षा एक वेगळा खेळाडू असतो आणि त्याच्यावरती जर सध्या तरी भरपूर जबाबदारी आहे. पहिलं षटक इथून फेकणार गोलंदाज विजय. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्राइक एंडवर तुम्हाला पाहायला मिळतील लेफ्ट हँडेड फलंदाज राजू आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडवर पाहायला मिळतील उदय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल लॉफ केलाय. एक्स्ट्रा कबाच्यावरनं खेळण्याचा फटका, परंतु फटका फसलाय पॉइंट मध्ये. पहिल्याच बॉल वरती झैल येथे टिपली आहे. इथून मोठी विकेट आली आहे मैदानाच्या बाहेर. शून्याचा चष्मा घालून परतलाय फलंदाज राजू. बॅक टू डग आउट. अगदी आपण पाकला पॉइंट मध्ये कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. कदाचित तिथून मांजरली संघाला चांगलाच ठाऊक आहे क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये आणि त्याच सध्या तरी अनुषंगाने क्षेत्ररक्षण करतात. काही जबरदस्त पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकची शिकार. इथून राजूला परतावा लागलाय. स्वतःवरती नाराज आहेत कारण 30 बॉल 67 धावा बनवायच्यात. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 13.25 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे आणि सध्या त्याच अनुषंगाने त्यांना बॅटिंग करावे लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. परंतु विकेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋतिक आलेत. इथून आता ऋतिक आणि उदयला सध्या तर एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. कदाचित 2 ते 3 षटक इथून आता चांगल्या पद्धतीने खेळून काढावे लागतील आणि त्याच अनुषंगाने इथून बॅटिंग करावे लागेल. पण एकदा आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती ऋतिक आहेत.
परंतु या राईट मोद विकेट गोलंदाज विजय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक इथे आपण पाहतोय. सातत्याने मी म्हणेन गोडसे टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रदर्शन करते आणि इथून आपण जर पाहिलं गेलं तर मांजरली टीमला इथून गोडसे टीमला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. काय जबरदस्त गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज विजय आपण पाहतोय अप्रतिम सध्या तरी कामगिरी करतात. पाठीमागच्या सामन्यामध्ये सर आपण पाहिलं तर अगदी 6 बॉल आणि 3 विकेट कुठल्या प्रकारची थाव नाहीये. कदाचित त्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं एक्स्ट्रा गटातील पवन ठरला होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सातत्याने विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहतोय आता सध्या तरी या चेंडूवरती विकेट आली तर आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करू शकतोय गोलंदाज विजय, परंतु स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील अगदी यश होते, परंतु अगदी स्लोवर गतीचा बॉल होता. अगदी चेंडूची पाहणी केली आणि चेंडू जाईल सरेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 67 धावांचा पाठला करत असताना यशच्या बॅटमधून आलाय हा पहिला दमदार चौकार. अगदी मिड विकेटला प्रज्योत होते, अगदी प्रज्योत होते आणि प्रज्योतला असं वाटलं होतं की इथे कदाचित मी झेल पकडू शकतो, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय बादची लिडिंग एज. ज्या फलंदाजाने चौकार टोकला होता अर्थातच यश आणि त्याला देखील परतावा लागलाय. फलंदाज बाद. सातत्याने मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोडसे संघ फार चुक्या करत असताना पाहायला मिळतात. जणू काही सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 विकेट आले होते. या तिसऱ्या चेंडूवरती चौकार टोकला फलंदाज यशनं. असं वाटलं होतं की यश शेवटच्या अगदी ओव्हरपर्यंत बसून टिकून बसेल, परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर त्याच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर लगेचच गोलंदाज विजयने कमबॅक केलंय. त्यांना माहिती तिथून विकेट महत्वाचे आहेत आणि सध्या तरी गोडसे टीम मैदानाच्या आतमध्ये थोडीशी अडचणीत सापडली आहे. 67 धाबांचे इथे पाठलाग करत असताना अवघ्या 4 चेंडून मागे बनवल्यात फक्त 4 धाबा. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत. या 2 चेंडूवरती जर एकाच मोठा फटका आला तर पुन्हा एकदा धावसंख्या मेंटेन करू शकतोय, परंतु या षटकामध्ये गोलंदाज विजयने कमबॅक केला तर इथून कमबॅकच राहील. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतो या ठिकाणी हुक करायचं होतं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलं गेलाय. कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी धाव मिळत नाहीये. कदाचित गोलंदाज पवन स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवलं गेलेला आहे आणि तिथे मिळेल कुठल्या प्रकारची धाव नाही. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल स्टील टू गो. समोर फलंदाज किशोर आहेत. स्लोवर गतीचे बॉल सातत्याने पहा तुम्ही, कधी वेग मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातो तर कधी व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवले जातात. आपण पाहतो या ठिकाणी धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 3 बाद 4 धाबा दाफलकावरती. आता समीकरण राहिलंय 24 बॉल आणि विजयासाठी 63 धावसंख्येची गरज. जो रिक्वायरमेंट होता तो आता झपाट्याने पुढे वाढत चाललाय, पण तिथून आता सध्या तरी उदय आणि त्याच्या साथीने किशोर या 2 खेळाडूंना चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कदाचित गोडसे संघाला हा सामना जिंकायचा आहे तरी इथून प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागेल. इथून आपण पाहतो इथं 24 बॉल विजयासाठी 63 धाबा बनवणं इतकं सोपं नाहीये. या मॅच मध्ये आपण पाहतोय उदयला इथून एखादी कामगिरी कोणत्याच एखाद्या क्रीडांगणावरती केली असेल तर तशा पद्धतीची कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. एखाद्या टुर्नामेंट मध्ये जी कामगिरी केली असेल ना तीच आता बॅटिंग त्यांना आठवून इथे बॅटिंग करावी लागेल. परंतु षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती P2चं हे दुसरं षटक आहे जिथून दीपक आलेत. 24 बॉल 63 धाबांची गरज, परंतु स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय उदय ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये, परंतु तोच सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. ओ बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. कव्हर मध्ये खेळाडू आहेत, चांगली फील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथून फलंदाज आपण पाहतोय उदय कुठल्या प्रकारे धाव न घेणं पसंत केला. इथून विचार केला तर दीपकने देखील आता कमबॅक करायला सुरुवात केली. डॉट बॉल आलाय. इथं आपण पाहायला गेला तर इथून चांगली सुरुवात सध्या तरी करत असताना गोलंदाज दीपक पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला फटका खेळायचा होता. बाची टोईंग एज फार उंच होता चेंडू, परंतु जजमेंट चांगलं राहिलं आणि शॉट बॅकवर्ड स्कोर रिजनला टीपला जाईल. ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होत्या तोच खेळाडू इथे परतलाय. फलंदाज बाद होईल. उदय बॅक टू द डग आउट. तर या ठिकाणी विचार केला तर
गोडसे संघ मैदानाच्या आतमध्ये चुक्या आणि चुक्या सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. त्यांना माहितीतून धावा बनवायच्यात आणि प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमकता करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने सुद्धा बॅटिंग करत असताना कोणताच खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये थांबायला घेऊन नाव घेत नाहीये. फक्त अवघ्या धावसंख्येत फलकावरती पाहायला मिळतात 4 धावा. समीकरण जड होत असताना पाहायला मिळालंय. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरा ओव्हर नंबर 2 मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. गोलंदाज दीपकला कंबॅकिंगची गोलंदाजी ज्या अनुषंगाने विजयने गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीने सध्या तरी दीपक गोलंदाजी करतोय. 2 बॉल मध्ये एकही धाव नाही आहे आणि एक महत्वाचा गडी त्याने बाद केलाय. परंतु लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहेत. आपण पाहतोय साई, परंतु साईला देखील या ठिकाणी चेंडू डॉमिनेट केलाय. आता या दोन्ही खेळाडूंना चांगलं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. तिथून चौकाराला तिथून कुठल्या प्रकारची धावा येत नाहीये. कदाचित मी म्हणेन 6 चेंडू नंतर देखील एकही धाव नाहीये. परंतु ज्यावेळेस आपण पाहतो चेंडू ढकललाय लॉंगॉनला, ते खेळाडू उपस्थित आपण पाहतोय. अगदी एक टप्पावरती चेंडू गादर केला जाईल तोपर्यंत मिळेल सिंगल धाव. मात्र इथून सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा मिळून मांजरली टीमवरती फरक पडणार नाहीये. फरक पडेल, फरक जाणवेल तो फक्त आणि फक्त गोडसे या टीमवरती, कारण 13 पेक्षा जास्त धावा प्रत्येकी षटकामागे बनवायच्या होत्या. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत. किशोर आणि त्याच्या साथीनं साई मैदानाच्या आतमध्ये खेळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तिथे देखील डॉट बॉल आलाय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा येत नाहीये. कदाचित गोलंदाज दीपक सध्या तरी मी म्हणेन किशोर आणि साई वरती वर्चस्व गाजवतोय. सातत्याने डोकीदुखी हे दोन्ही गोलंदाज गोडसे टीम साठी ठरलेले ठिकाणी पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हुक केलाय. अगदी लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. त्या ठिकाणी एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही आहे. तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालं. या 2 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 6 धावा फलकावरती. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 4 धावा 3 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 2 धावा आणि एक महत्वाचा विकेट. म्हणजे अर्थातच 12 चेंडूंमध्ये फक्त अवघी धावसंख्या बनवली आहे 6. आता समीकरण राहिलंय 18 बॉल आणि विजयासाठी 61 धावसंख्येची गरज. 20.33 अंशाच्या सरासरीने धावसंख्या फलकावरती आता मेंटेन करावं लागेल. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 20 पेक्षा जास्त धावा कुटाव्या लागतील. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की जिथं मॅच स्टार्ट झाली होती 13.25 अंश सरासरीने धावसंख्या फलकावरती मेंटेन करायची होती. परंतु मांजरली टीम सध्या तरी कमबॅकिंग करते. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर मध्ये आपण पाहतोय गोलंदाज विजय आलेत, ज्याने 6 चेंडूंमध्ये फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 महत्वाची गडी बाद केले होते. तोच गोलंदाज पुन्हा एकदा पाहतोय षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 मध्ये विजयला आपण पाहतोय. अगदी रनवे मध्ये थोडासा अडथळा. गोलंदाज विजय पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. मात्र इथून आता आक्रमकता करावी लागेल. टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला करावे लागणार आहे. पुन्हा एकदा खोला टप्पाचा बॉल सातत्याने व्हाईट यॉर्कर चेंडू फेकले जात आहेत. इथून गोलंदाज विजयला चांगला स्टाऊक इथून अवे फ्रॉम द बॉडी अगदी पाठपासून चेंडू लांब ठेवले जातात आणि तिथे एकच धाव आली. स्ट्राईक रोटेट केली आहे फलंदाज साईनं. पुन्हा तयार राईट अबोव द विकेट. त्यावेळेस पुन्हा एकदा बाची लिडिंग एज इस्टनच्या पाठीमागे या ओव्हर मध्ये टीपला जाईल लागणारा 5वा धक्का गोडसे टीमला. फलंदाज किशोर बागतोडाटा गाव. इथं विचार केला तर 5 फलंदाज बाद झालेत. म्हणजे जणू काही विचार केला तर 1 साइडेड हा सामना पाहायला मिळतोय. परंतु जवळपास आपण जर पाहिलं गेलं तर 8 धावा फलकावरती आहेत आणि 5 विकेट. म्हणजे अर्थातच इथून गोडसे टीम जणू काही अर्धी टीम ढासाळली आहे. कोलटापाचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीपवरून वेगाने पोहोचले क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील. परंतु इथून मगाशीच म्हटलं की धावसंख्या इतकी आहे की सिंगल आणि डबल न कुठल्याही प्रकारचा दबाव इथे पडणार नाहीये टीम मांजरली या संघावरती. गोडसे टीम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वाखण्य जोगीची गोलंदाजी करते.
शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, मात्र अशा फटक्याची सातत्याने गरज या ठिकाणी पाहायला मिळेल. घोडसे टीम सध्या आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती होता फलंदाज निलेश आणि निलेशच्या बाट मधून आलाय बराच काळ का होईना षटकार. अगदी आपण जर पगला गेला तरी इथून ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल आहे. तर आम्ही नेहमीच म्हणतो ना, वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या तरी इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करावे लागेल. फलंदाज किशोरने या षटकाराने अशा थोड्याशा पल्लवित केल्यात. जणू काही 17 धाबा दफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय ती मिडॉनला खेळाडू सज्ज त्या ठिकाणी फक्त मिळेल एक धाव. तर इथून किशोरनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. इथून त्यांना माहिती आहे 3 चेंडू खेळल्या त्याच्या बॅट मधून 9 धावा आल्यात. आता समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 49 धावा बनवायच्यात. जे प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 24.50 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करावे लागेल. 12 चेंडू 49 धावा या मॅच मध्ये आपण पाहतोय. तब्बल तुम्हाला या ठिकाणी विचार केला तर 12 चेंडूंपैकी 8 षटकार मैदानाच्या आतमध्ये टोकावे लागतील. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज साहिल आले. राईट होतं विकेट. हा बॉल देखील पगलाच बॉल लॉफ केलाय. फटका फसलाय. अगदी चेंडू खाली शतरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. कदाचित मी म्हणेन मांजरी टीमचा खेळाडू आणि इथे फलंदाज होईल बाद ज्याने षटकार टोकला होता. फलंदाज निलेश बाग टू डग आउट. सहा फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विवेकला आपण पाहतोय. अगदी निलेशचा विचार केला तर 4 चेंडू खेळला होता. त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा येत होत्या. परंतु यावेळेस आपण जर पाहिलं तर स्टिकच्या बाहेर हा चेंडू आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावलेले तर या मॅच मध्ये दमकम पाहायला मिळत नाहीये. कदाचित इथून 1 साइडेड हा सामना देखील आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कारण मॅच ही भरपूर महत्वाची आहे. प्रत्येक मॅच ही नॉकआउट आहे आणि डू अँड डायरेक्टची आहे. म्हणजे जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून बसेल आणि जो संघ पराभव होईल तो संघ थेट घरचा रस्ता पत्करावा लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल सातत्याने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी अवे फ्रॉम द बॉडी सातत्याने बॅट पासून चेंडू लांब ठेवले जातात. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडले काय. अगदी थर्ड मांडला चेंडू ट्रॅबल झाला होता. त्या ठिकाणी 2 धाबा 22 धाबा दाफलकावरती जिथे 10 बॉल 45 ची गरज अजूनही बिल गेलेले नाहीये. बनू शकतात. प्रयत्न केले पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. पण तो मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर सध्या तरी गोडसे टीम जणू काही अर्धी टीम तीच डाठा साळली आहे आणि आता कोणत्याच खेळाडूवरती इथून भरोसा दाखवला जात नाहीये. पुन्हा एकदा पाहतोय लेफ्ट हँडर फलंदाज स्ट्राईक एंड वरती साहेब. परंतु त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची धाव न घेणं पसंत केलं. पूर्णपणे स्पष्ट दिसतंय की आता गोडसे टीमनं हा सामना सोडून दिलाय की काय. कारण 8 बॉल आता 44 ची गरज. पुन्हा त्या खोल डपाचा बॉल आपण पाहतोय लॉंगनला कार्पेट नसायला फेकून दिलाय. परंतु या ठिकाणी एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाहीये. 24 धाबा दाफलकावरती 7 बॉल आता 43 ची गरज. त्याचबरोबर पाहतोय सन्मान आदरणीय सामरी सरांचे इथे आगमन झालं गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊ पुन्हा मॅचच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला 1 साइडेड पाहायला मिळतीये. 67 धावांचा पाठलाग करायचा होता. धावसंख्या दाफलकावरती फक्त पाहायला मिळतात 24. परंतु आता समीकरण राहिलंय 6 बॉल आणि विजयासाठी 43 धावसंख्येची गरज. तर इथून 6 चेंडू 36 धावा बनवू शकले असता. परंतु
6 चेंडू 43 धाबा. मॅच मध्ये आता ते शक्य नाहीये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रज्योत ज्याने पहिल्या डावामध्ये दमखम दाखवला. 15 चेंडू 40 धाबा त्याच्या बॅट मधून आल्या. जवळपास 4 ते 5 षटका त्याच्या बॅट मधून आले होते. सुरुवातीला संयमची खेळी दाखवली होती प्रज्योत, तर या गोलंदाजांना परंतु आता सध्या आपण पाहतोय वेगावरती स्वार होतोय. पहिलाच बॉल इथे आपण पाहिला गेला तर निर्धाव चेंडूची सांगता करत असताना 5 बॉल 43 ची गरज. इथून प्रज्योतला माहिती आहे की इथून जास्तीत जास्त धाबा अगदी जास्तीत जास्त धाबा इथून जिंकण्याचा प्रयत्न कर. परंतु यावेळेस वेगावरती झालेला स्वार फलंदाज आपण पाहतोय साई अगदी लॉंग ऑफला फटका भरपूर चांगला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता मांजरली या संघाचा भरपूर चांगला खेळाडूने शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली, स्वतःला झोकून दिलं आणि आपल्या टीमसाठी मी म्हणेन धाबा इथे 5 वाचवल्यात. परंतु इथून वेळ गेले, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपन्न झाला असंच म्हणावं लागेल. लेग स्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे बोलतायत. त्या ठिकाणी सिंगल आणि डबल ना सामना जिंकणार नाहीये. 6 चेंडूवरती जर 6 षटकार देखील आले असते तर कदाचित मी म्हणेन इथून सामना जिंकू शकले नाहीच नसत्या, कारण 67 धावांचा पाठलाग करा जो सुरुवातीपासूनच अशा पद्धतीची बॅटिंग झाली असती तर इथून गोडसे टीमनं हा सामना जिंकू शकले असता. परंतु प्रत्येक गोलंदाजानं वाखंजने जोगींची गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय डायरेक्ट हिट आणि रनआउटच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद. विवेक बॅक टू द डगआउट. तीन बॉल 41 ची गरज. तर या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे स्पष्ट इथे चित्र दिसलंय की हा सामना मांजरली टीमने जिंकला, कारण 3 बॉल 41 धावा. चला नेक्स्ट मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका साईडनं अंताडे त्याच्या अगेन्स्ट मानिवले हा संघ, परंतु इथे टॉस जिंकला होता अंताडे टीमनं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय मानिवली या संघाला. हा देखील सामना भरपूर चांगला होईल याच्यामध्ये शंका नाहीये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. मॅच मध्ये फक्त ऑफस्ट्रिकता बाकी आहे, कारण 2 बॉल 40 धावा होणं शक्य नाहीये. 2 बॉल मध्ये 12 धावा आम्ही होताना पाहिल्यात, परंतु 2 बॉल 40 धावा आता या मॅच मध्ये शक्य नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून झेल टिपले जाते, फलंदाज होईल बाद. चला नेक्स्ट मॅच आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे अंताडे विपक्ष मानिवली. इथे टॉस जिंकला होता अंताडे टीमनं आणि इथून जवळपास विचार केला तर टॉस इथे जिंकलाय आणि अंताडे टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायची, कारण आपल्याकडे वेळ फारसा कमी आहे आणि कमी वेळामध्ये आपल्याला इथून सामने भरपूर कव्हर करायचे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या संगणकांना विनंती केली की संपूर्ण स्कोर घेऊन मैदानाच्या आतमध्ये जितका लवकर जाता येईल तितका लवकर जाण्याचा प्रयत्न करा. चला पण या ठिकाणी मान ऑफ द मॅच देऊया, ज्याने बॅटिंग करत असताना जवळपास 15 चेंडू आणि 40 धावांचा सामना केला. अगदी 4 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 6 चेंडू आणि 3 धावा आणि 2 महत्वाचे विकेट तो ठरलाय. चला पण या सामन्याचा मान ऑफ द मॅच देऊया, ज्याने 15 चेंडू 40 धावा त्याच्या बॅट मधून आले आणि गोलंदाजी करत असेल तब्बल 3 धावा त्याने खर्च केले आणि 2 महत्वाचे गडी देखील बाद केले. तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. प्रज्योत ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.